आपल्या मुंबईच्या शहरामध्ये एक सामान्य माणूस, मध्यम वर्गातील माणूस, एक कुटुंब चालवणारा माणूस हा लोकलच्या ट्रेननी कायमच प्रवास करत असतो कामानिमित्त. आज असंख्य असे चाकरमानी आहेत, असंख्य आपली अशी मराठी माणसं असू दे, असंख्य असे लोक आहेत जे आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी कामानिमित्त वसई विरार पासून मुंबईपर्यंत प्रवास करतात, लोकलनी प्रवास करतात. त्यासोबतच अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, कल्याण अशा ह्या लांबच्या पल्ल्याच्या मार्गाकडून मुंबईकडे ते रोजच्या रोज प्रवास करत असतात. आणि ह्या प्रवासादरम्यान जर तुम्ही पाहायला गेलात, ह्या लोकलच्या प्रवासादरम्यान असंख्य लोकांचे वाद होतात. आणि हे वाद फक्त क्षुल्लक कारणामुळे असतात. कोणाचा धक्का लागतो, तर कोणाला शीट पकडण्यावरून वाद निर्माण होतात, तर उतरण्यावरून, गाडीमध्ये चढण्यावरून वाद निर्माण होतात. एका क्षणभराच्या रागामुळं हे वाद विकोपाला जातात. हे वाद मारामारीवर येऊनपर्यंत पोचतात. ही रोजची प्रकरणं आहेत. पण यातले काहीच वाद काही कॅमेऱ्यामध्ये टिपले जातात आणि ते व्हायरल होतात. परंतु मुंबई ही तुडुंब भरलेली आहे. लोकल ज्याप्रमाणे भरून जात आहेत आणि माणसांना पाय ठेवा जागा नाही, ही परिस्थिती आहे. याच्यापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. ह्या वातावरणामध्ये आपण एका घरातला सदस्य, आपण एका घरातला कोणाचा तरी पती, आपण कोणाचा तरी वडील, किंवा आपण असं म्हणू आपण कोणाची तरी पत्नी, आपण कोणाची तरी आई, आपण कोणाची तरी वहिनी, तुम्ही जर कामानिमित्त ह्या मुंबईसारख्या शहरात लोकलमधून प्रवास करत असाल, तर हे वाद जे होत आहेत त्या वादावरती आपण संयम ठेवून पुढे निघून जाऊ शकतो. एका क्षणाचा राग आपलं खूप नुकसान करू शकतो. ही असंख्य उदाहरणं आपण पाहिलेत. त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे, कोण काय बोलतो, कोण कशासाठी बोलतो आहे, तो राग हा क्षणासाठी जर संयम असेल आपल्याकडे, तर संयम आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आनंद देऊन जाऊ शकेल. पण आपण आपला मीपणा जागा करतो आणि सगळं गमावून बसतो. अशी उदाहरणं प्रत्येक दिवशी आपल्याला ह्या लोकलच्या ट्रेनमधून पाहायला मिळतात. परंतु आता कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्यासाठी कोणी नाही आहे. आपल्यासाठी ना कोणता नेता येणार आहे, ना कोणता आमदार, खासदार, ना कोणता शासकीय अधिकारी आपल्यासाठी पुढे येणार आहे. त्याच्यामुळं आपल्या कुटुंबाचा आधार आपणच असणार आहे. आपल्या जीवनाचा आधार आपणच असणार आहे. आपलं कुटुंब आपलं वाढ पाहत असतं, एवढं मात्र आपल्याला डोक्यात असणं गरजेचं आहे. कोण काय बोलतो आहे, कोण हुसकवतो आहे आणि आपला स्वाभिमान जागा करून देतो आहे, मग आपण आपला मीपणा दाखवायला जातो, तिकडं कुठेतरी आपला घात होतो. आपण एखादी गोष्ट करून जातो, परंतु त्या ठिकाणी मात्र नंतर कोणीही येत नाही. अशा घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामुळं सर्वप्रथम तुम्ही तुमचा विचार करा, तुमच्या कुटुंबाचा विचार करा. आज या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सर्व मराठी माणसं, मुंबईकरांना आणि चाकरमान्यांना विनंती आहे, सुरक्षित प्रवास करा, संयमाने प्रवास करा, मन शांत ठेवून प्रवास करा आणि आनंदी राहा.